माझं एकच म्हणणं असं आहे का वैदिक वापराल तर पूर्ण ताकदीनं वापरा, नाही वापरलं तरी चालेल. कारण 1-2 डोस करून तुम्हाला रिझल्ट येणार नाही. अर्धवट वापरता डोस टाकला काय खरं आहे याचं बिल लागला केमिकल काय कळणार आहे मग. तुम्हाला मी काय म्हटलं, पहिल्यांदा कोणाचा पिशवी खिसा भरला पाहिजे मातीचा, नंतर कोणाचा खिसा भरल पिकाचा, नंतर तुमचा भरल. आडी अडचणी आल्या नाही असं काही नाही, भरपूर अडचणी आल्या पण साथ सोडली नाही. म्हणून तर हे रिझल्ट नाही. म्हणजे आज हे तुम्ही टिकून आज तुमची सगळी माती नाही म्हणजे रासायनिक एक दाना 3 वर्ष झाली युरिया नाही तर कोणाला तुम्ही ते खरबुजा दाना नाही टाकेल ती पटायचं तुम्हाला तो माल पाहिले बाजूला पाला केले. हे काय असतं माहिती का, तुमच्या लक्षात नाही राहिलं. रासायनिकची आम्हाला 50 वर्षापासून काय लागली सवय लागली. म्हणून आम्हाला असं वाटतं तेच खरंय, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. बरोबर आहे. पण आमचे 2500 वर्ष 3000 वर्ष आमचे जे पूर्वज होते जे वापरीत होते ती शेती आम्ही विसरून गेलो ना. आम्हाला ही 50 वर्षाची लक्षात राहिली. मागच्या 2500 2550 वर्षाची कुठे लक्षात येईल. आणि याचे जर समजा रासायनिकचे रिझल्ट असते तर प्रमाण वाढव का लागू राहिलं दर वर्षाला. तुम्ही 1 गोणीचे 2 गोण्या, 2 गोण्याचे 4 गोण्या, 5 गोण्या वाढत चाललंय ना. सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगितलं, वापरायचं तर पूर्ण ताकदीनं वापरा, सातत्याने वापरा, टिकून राहा याच्यामध्ये. बरं, तुम्हाला असं वाटतं का रिझल्ट यायला उशीर लागतो? नाही. आता हा माल किती दिवस झाला? हा 55 दिवसाचा माल. केमिकलचा 55 दिवसात तयार होतो. नाही